तर आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नेमकी यादी कशी आहे त्यावर टाकूयात एक नजर। आपण बघतोय ठाकरे गटाचे उमेदवार आहेत बुलढाण्यातनं नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशीमधनं संजय देशमुख, तर हिंगोलीमधनं नागेश पाटील आष्टीकर। त्याचबरोबरीनं परभणीतनं संजय जाधव, छत्रपती संभाजीनगरमधनं चंद्रकांत खैरे, धाराशिवमधनं ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाचे उमेदवार। तर शिर्डीमधनं भाऊसाहेब वागचौरे, ठाण्यातनं राजन विचारे, तर मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच मुंबई ईशान्यमधनं संजय दिना पाटील हे उमेदवार असतील। तर मुंबई दक्षिणमधनं अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमधनं अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममधनं अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं विनायक राऊत, रायगडमधनं अनंत गीते, सांगलीमधनं चंद्रहार पाटील हे उमेदवार घोषित करण्यात आले। तर कल्याणमधनं वैशाली दरेकर, जळगावमधनं करण पवार, पालघरमधनं भारती कांबडी आणि हातकणंगलेमधनं सत्यजित पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। तर नाशिकमधनं राजाभाऊ वाजे आणि मावळमधनं संजोग वाघेरे यांना उमेदवारी ठाकरे गटानं दिलेली आहे। आता यानंतर आपण बघतोय शरद पवार गटाचे 10 उमेदवार असणार आहेत। बारामतीतनं सुप्रिया सुळे, शिरूरमधनं अमोल कोल्हे, बीडमधनं बजरंग सोनवणे, तर दिंडोरीमधनं भास्कर भगरे, अहमदनगरमधनं निलेश लंके, वर्ध्यातनं अमर काळे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। भिवंडीतनं बाळामामा म्हात्रे, तर साताऱ्यातले उमेदवार अजून जाहीर नाहीये। मात्र शशिकांत शिंदे यांचं नाव समोर येतंय। माढ्यातनंही उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीयेत। रावेर इथून सुद्धा अजूनही उमेदवाराचं नाव समोर आलेलं नाहीये। तर काँग्रेसमधनं नेमके कोणते उमेदवार आहेत तेही पाहूयात। 17 उमेदवार असणार आहेत काँग्रेसचे। पुण्यातनं रवींद्र धंगेकर, सोलापुरातनं प्रणिती शिंदे, कोल्हापुरातनं शाहू महाराज हे उमेदवार असणार आहेत। तर चंद्रपुरातनं प्रतिभा धानोरकर, नागपूरमधनं विकास ठाकरे, नांदेडमधनं वसंत चव्हाण यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। तर लातूरमधनं शिवाजी काळगे, नंदुरबारमधनं गोवाल पाडवी, भंडारा गोंदिया येथनं प्रशांत पडोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गडचिरोली चिमूरमधनं नामदेव किरसान, रामटेकमधनं श्यामकुमार बर्वे, अमरावतीतनं बळवंत वानखेडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। अकोल्यातनं अभय पाटील आणि मुंबई उत्तरमधनं अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये। मात्र ही जागा काँग्रेसचीच असेल। तर धुळे, जालना आणि उत्तर मध्य मुंबई या ठिकाणी सुद्धा अजून उमेदवार जाहीर झालेला नाहीये।